हरी जय जय राम कृष्ण हरे हरी जय जय हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे
सर्व सुखाचे 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 सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सुखाचे आगर सुखाचे आगर सुखाचे आगर सुखाचे आगर सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर देवी बन माधव
मकर कुंडले गणपती श्रवणे मकर कुंडले गणपती श्रवण मकर कुंडले गणपती मकर कुंडले गणपती श्रवणे श्रवणे कंठे कौस्तुभमा विराजिता कंठी कौस्तुभमाने विराजित तुळशी हार गोळा काशे पितांबर तुळसी हार गळा आले पिता तुळशी हार गोळा काशे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंता एकी ध्यान एकी ध्यान आवड निरंतर एकी ध्यान एकी ध्यान दुःख मन माझे एके सर्व दुःख दुःख मन माझे एके सर्व दुःख दुःख मन माझे एके सर्व सुख मन माझे हेची सर्व सुख दुःख मन माझे हेची सर्व सुख दुःख मन माझे हेची सर्व दुःख दुःख मन एके सर्व सुख मन माझे हेची सर्व सुख दुःख मन माझे हेची सर्व सुख दुःख मन माझे हेची सर्व सुख पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने तुझे हार गळा काशे बरा तुझे हार गळा काशे बरा तुझे हार गळा काशे श्रीमुख आवडीने पाहिलं श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पितांबर कासे पितांबर विठोबा रखुमाई रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय रामकृष्ण हरे हरे जय जय राम जय जय रामकृष्ण जय राम जय जय रामकृष्ण हरे जय जय राम जय जय राम हरे जय जय राम कृष्ण जय जय रामकृष्ण हरी राम कृष्ण रामकृष्ण हरी जय जय राम हरे जय जय राम जय जय राम हरे जय जय राम जय जय रूप पाहत लोचनी सुख झाले वो साधनी तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा माधव बरवा पाहता लोचने सुखभावे साधने तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा ए बहुत सुकृतांची जोडी धरण विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा 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 तुहा माधव बरवा बहुत सुखी जोड भगवान विठ्ठल आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा
रखुमा देवीवर हे सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवीवर तो हा विठ्ठल बरबा बरबा तो हा माधव बरबा सर्व सुखाचे आगर बापर रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण जय राम हरे जय जय राम कृष्ण जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम राम कृष्ण हरे जय जय राम 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 कृष्ण हरे जय राम जय राम कृष्ण हरे जय कायाचे शरीर जाईल शना दायाचे शरीर जाईल क्षणा कायाचे शरीर जाईल शना दायाचे शरीर जाईल क्षणा गोपीनाथ पाविती ना गोपीनाथ पावे गोपीनाथ पावे तुम्ही संत सारे कृपेचे सागर तुम्ही संत सारे कृपेचे तुम्ही संत सारे कृपेचे सागर तुम्ही संत सारे कृपेचे पहा फार सांगा देवा फार सांगा देवा फार सांगा देवा अनाथ अज्ञानी कोणी नाही अनाथ अपराध कोणी नाही अनाथ अज्ञानी कोणी नाही अनाथ अपराध कोणी नाही माया ते विठ्ठला देवी मन आया पे विठ्ठला देवी मन आया पे विठ्ठला देवी मन तुम्ही संत सारे कृपेचे सागर 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 पहा फार सांगा देवा फार सांगा देवा फार सांगा देवा तुका म्हणे ऐशी करा निरवना तुका म्हणे ऐसे करा निर्वण तुका म्हणे ऐशी करा तुका म्हणे ऐसे करा निर्वण तू रक्षण करील माझे करील माझे करील माझे तुम्ही संत सारे कृपेचे सागर संत सारे कृपेचे सागर तुम्ही संत सारे कृपेचे संत सारे कृपेचे सागर पहा फार सांगा दे फार सांगा देवा फार सांगा देवा हो पार कुमार हो जय पार कुमार हो पार जय हो पार कुमार हो पार जय हो पार कुमार हो पार जय हो पार कुमार जय हो पार कुमार हरिभक्तपरायण भगवान महाराज इसादकर त्यांना साथ करतील हरिभक्तपरायण मदन महाराज फटांगे गोंडगावकर. क्षणात जायाचे शरीर जाईन सना जाईल क्षणात जायाचे शरीर जाईल क्षणात जायाचे शरीर कैलसना जायाचे शरीर कैलसना जायाचे शरीर कैलक्षणात जायाचे शरीर कैलक्षणात गाणे गोपीनाथ कार गोपीनाथ पावे तुम्ही संत
सारे कृपेचे सागर निरोप बारा सांगा देवा आ
जायाचे शरीर जाईल क्षणात, जायाचे शरीर जाईल क्षणात, कहा गोपीनाथ पावीचे ना. तुम्ही संत सारे कृपेचे सागर, निरोप हा भार सांगा देवा. अनाथ अज्ञानी कोणी नाही त्याला, पायापी विठ्ठला ठेवी मज. तुम्ही संत सारी कृपेचे सागर, निरोप हा भार सांगा देवा. तुका म्हणे ऐशी करा निर्वाण, मग तो रक्षण करील माझे. तुम्ही संत सारे कृपेचे सागर, निरोप हा भार सांगा देवा विठाला. आला विठ्ठला, ओला पुंडरीक वरदा, नमो विठ्ठला राजीय पांडुरंगा, नमो रुक्मिणी मौलिनी हान गंगा, नमो पुंडलिका नमो चंद्रभागा. नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा, परंगा करू प्रथमा नमन. पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम. सारे चरण संतांची, सारे चरण संतांची. कथेचा विस्तार, कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. कायमा जीवानी मानेल संतांशी रंजव चित्ताशी आपुलिया. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी किंवा. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावर, मस्तक हे पायावर, मस्तक हे पायावर. या वारकरी संतांच्या, 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 या वारकरी संतांच्या. जाईल क्षणात, कहा गोपीनाथ पावीचे ना. तुम्ही संत सारे कृपेचे सागर, निरोप हा भार सांगा देवा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी प्राप्त स्थळी पवनसुत हनुमंतराय यांच्या पवित्र दरबारामध्ये गोदावरी मातेच्या काठेवर श्री संत जनाबाई महाराज यांच्या पवित्र दरबारामध्ये आज शिवेकरता घेतलेला अभंग श्री संत श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय तळमळ व्यक्त करतात. अर्थात
या शरीराबद्दल संतांकडे खेद निर्माण करतात. विढाला विढाला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा अल्पमतीने परिहार. आज सेवा किमनिमित्त आहे, कार्यक्रम किमनिमित्त आहे. सर्वांना माहिती आहे वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं. आपल्या या गावातील रहिवासी वयवर्ध तपवर्ध ज्ञानवर्ध असणारी व्यक्ती, त्यातले त्यात वारकरी रत्न, अर्थात ते महिन्याचे वारकरी होते पंढरपूरचे. तुमच्या माझ्यातले वैकुंठवासी असणारे हरिभक्तीपरायण रघुनाथ तुळशीराम ढेंबरे, त्यांचा आज गोड जेवणाचा गंगापूजनाचा 13वीचा कार्यक्रम आहे. आणि ज्या परिवारानं हा कार्यक्रम घडून आणला त्यांचे 2 सुपुत्र असणारे, मला वाटतं बालासाहेब रघुनाथ ढेंबरे, वैजनाथ रघुनाथ ढेंबरे, या सर्व परिवारानं एकत्र येऊन आपल्या वडिलांना जीवनात केलेलं चांगलं कार्य, या परिवारावर केलेले उपकार हा कृतज्ञता व्यक्त म्हणून सोहळा आहे. विढाला विढाला या कार्यक्रमाला एकाचिनी म्हणून या परी अशी दिग्गज मंडळी आहे ज्यांना सुंदर अशी चाल गायली, संगीत अलंकार संगीत रत्न, आपल्या वारकरी संप्रदायाचं वैभव, आपल्या परिसराचं भूषण, आमचे हरिभक्तीपरायण भगवान बाबा इसातकर. टाळी वाजवा त्यांच्यासाठी. ज्यांना पाठीमागं साथ संगत केली आमचे हरिभक्तीपरायण फटांगे महाराज, त्यांच्यासाठी टाळी वाजवा. आमचे पाठीमागं उभं असणारे शांती ब्रह्म हरिभक्तीपरायण आमचे बाळू महाराज भादुरे, त्यांच्यासाठी जोरात टाळी वाजवा. आमचे पडेगावचे श्रीहरी महाराज, सर्वच भजनी मंडळ, त्यांच्यासाठी टाळी वाजवा एकदा. येईपर्यंत आमच्या माऊलीनं फोन केला, आमचे महारुद्र महाराज, सर्वांना तुम्ही फोन केला. या कार्यक्रमाला युवा कीर्तनकार आमचे हरिभक्तीपरायण श्याम महाराज साबळे, त्यांच्यासाठी टाळी वाजवा. आमचे मृदंग महर्षी तालमुनी मृदंगाचार्य श्रीराम महाराज यादव, त्यांच्यासाठी टाळी वाजवा. आमचे भगवान बाबानं ज्यांना शिकवले, छोटीशी मन आहे, मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान आहे. नाव काय? केशव महाराज, त्याच्यासाठी टाळी वाजवा जोऱ्यात. आमचा मृदंगाचार्य अजय गोपनर, तेही भगवान बाबाकडे शिकलाय, त्याच्यासाठी टाळी वाजवा. तुम्ही सर्व जेवढे मला वाटतं आमच्या रघुनाथ मामा वारकरी यांच्यावर प्रेम करणारी सर्व वारकरी मंडळ परिसरातील भाविक भक्त तुम्ही उपस्थित आहात. तुम्हा सर्वांच्या सहकार्याने आज वारकरी रत्न रघुनाथ मामा यांच्या गोड जेवणाच्या कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य. विढाला विढाला माईक सिस्टीम अगदी सुंदर आहे. आमचे बाळूदादा, तुमचे नाव घेतले, कमी जास्त करू नका. त्यांच्यासाठी टाळी वाजवा. आपल्याला अगदी कमी बॉलमध्ये जास्त रन काढायच्यात बरं काय. त्यांचं जीवन हे वारकरी रत्न होतं. ऐका अजिंक्य भाऊ, तुम्हालाही धन्यवाद देतो. पाहता पाहता आपल्यातून काही बरेचसे मंडळी गेलेत बरं काय. आमचे तात्या देखील, चोरघडे तात्या, ते देखील अर्थात जन्माला यायचं का नाही यायचं आपल्या हातात आहे. ज्ञानोबा सांगतात, आगा कर्मी जे उरावी ते हे सुख दुःखी भळावी, तया भोगावया यावी देह एका, केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपकाले मेले ऐसे किती, उपकाले मेले ऐसे कर्म झाले ऐसे केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती, केले कर्म झाले त्याची भोगा उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती, ऐसे किती, ऐसे किती. टाळी वाजवा. केले कर्म झाले. बसू द्या बसू द्या. महारुद्र महाराज राहू द्या, बसू द्या. येत हे बाहेरच कार्यक्रम घ्यायला पाहिजे होता आपला. असू द्या. हे तुका म्हणे कसं कसं जसं असेल तसं तसं थोडं पुरं सारखा साऊंडला खटू नका लई आणि विक्षेप करू नका. आता येतील तिथं बसू द्या. या बसा बंडू. विढाला विढाला हरी विठ्ठल सुजान
बसत भाऊ राहू द्या आता बसू दे असू द्या जागा अपुरी आहे माझ्याकडे येते विठाला विठाला केलेलं कर्म भोगण्यासाठी जीवाला जन्माला यावं लागतं थोडक्यात बोलतो जन्माला यायचं का न यायचं आपल्या हातात बरं काय जन्माला आल्यानंतर लग्न करायचं का न करायचं आमच्यासारखं हुटकत आहे पण जन्माला आल्यानंतर मरायचं का न मरायचं आपल्या हातात नाही ज्ञानोबराय सांगतात उपजेते नाशी नाशिले ते पुनरपी दिशे ह्या घटका यंत्र जैसे परभर्मिगा उपजल्या पिंडा मरण सांगाती येते नाही ओरो आले अवतार 9 मर गए 10 मर गए 87 33 कोटी देवता मर गए पडे काल का बस इथं जो जन्माला आला त्याला मरायचे आजा मेला पंजा मेला आजा मेला पंजा मेला मेला पंजा मेला आजा मेला पंजा मेला आजा मेला पंजा मेला आजा मेला पंजा मेला बाप बसना मेला बाप बसना गेला बाप बसना गेला बाप टाळी वाजवा आज्या मेला पंजा जाऊ द्या सगळ्याला जायचं इथं कुणाला राहायचं मी उग विनोदानं सांगत असतो आमचे इंगळे बाबा सुंदर सांगायचे बाळू महाराज मरण कुणाला चुकत एक बार यम मला न्यायला आला कुणाला अहो म्हणा की आमचे मुळावरले लोक आहेत विनोद नाही आणि यमानं मला सांगितलं गेज गे महाराज लवकर उरका मी दिसा इतका इतका पण लय आगाव मी यमाला विचारलं चहा घेता का कॉफी घेता का दूध घेता कुणाला विचारलं आता यम बी हुशार बरं काय यमानं मला सांगितलं कॉफी घेतो कॉफी मी डोकं लढवलं श्रीराम महाराज यमाला पिण्यासाठी कॉफी केली पण त्याच्यात गुंगीचं औषध टाकलं कशाचं म्हणजे कॉफी पेल्याशी यमाला चक्कर आली पाहिजे यम झोपला पाहिजे कॉफी केली यमानं पिली यमाला चक्कर आली यम झोपला मी म्हणलं यम झोपला तोपर्यंत आपलं मरण बघावं ते दप्तर घेतलं हीच केलं तर पहिला नंबर माझा आणि मी म्हणलं यम झोपला तोपर्यंत पहिला नंबर काढावा आणि सगळ्याच्या खाली घालावा म्हणजे सगळ्या गावानंतर एकट्याच मरण कुणाला मरा वाटतं ज्ञानोबराय सांगतात आगा मरणा बोलणं साथ कुणाला मरा वाटते नंबर काढला सगळ्याच्या खाली घातला यमाची चक्कर गेली गुंगी गेली यम उठला क्या बात आहे गेज गे महाराज यमाचा तिरस्कार करणारे महाराज लई पाहिले म्हणला पण यमाचा आदर पाहुणचार करणारा पहिलाच महाराज आहे तुमचा पहिलाच नंबर होता तुमच्यावर प्रसन्न झालो मला वाटलं काय बदल करते का काय काही नाही म्हणला थोडा बदल करतो तुमचा पहिला नंबर होता आता खालून सुरुवात करतो म्हणला टाळी वाजवा कळाला असलं तर मला सांगा मरण चुकलं का माझ्या हातानं मीच खाली घातलं होतं प्रत्येकाला मरायचे पण कसं मराव उत्तमाची वरे उत्तमाची उरे कीर्ती मागे विठाला विठाला तो का म्हणे दिगंबरा वा विस्मराय भूती गेले दिगंबर ईश्वर ये भो
तुमच्या माझ्यातून आपले वारकरी रत्न रघुनाथ मामा गेलेत. ऐका, शरीरानं गेलेत, पण अर्थात कीर्तीनं तुमच्या माझ्या जिवंत आहे. टाळीवाद. कबीरा जब हम पैदा हुए वा. जगू हंसे हम रोए ऐसी करने क्या बात है. कर चलो हम हंसे जुग रोए जगया जी रे जी राम नाम रस दीन दरिया जी रे वा, क्या बात है. कबीर महाराज सांगतात, असं जीवन जगा. एकच वाक्यात थोडेपरी निरे. असं जीवन जगा. आपण जन्माला आल्यानंतर स्वतः रडावं आणि जगानं हसावं. पण आपण मेल्यानंतर झोपले काय. लोकांना आपल्याला इतकं कदरू नाही, माणसानं तितकं बेकार वागू नाही. विढाला विढाला. ज्ञानोबराय सांगतात, जयाची आहिक धड नाही आणि तयाचे परत्र पुसशी काही. अरे ज्याला इथं किंमत नाही त्याला तिथं किंमत मिळेल का. विढाला विढाला. तसं बाळू महाराज भगवान बाबा एक वाक्य बोलतो रघुनाथ मामासाठी. ऐका बरं काय. त्यांना इथं किंमत होती म्हणून आज देवापाशी किंमत आहे. त्यांना टाळी वाजव. याही भूमंडळा माझी कीर्ती. याही भूमंडळा माझे याही भूमंडळा माझे तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा. वैकुंठी सोहळा म्हणे गाजे वैकुंठी सोहळा. वैकुंठी सोहळा याही भूमंडळा माझी कीर्ती. याही भूमंडळा माझी कीर्ती याही भूमंडळा माझी कीर्ती. टाळी वाजवा. तुका म्हणे गाजी वैकुंठी सोहळा याही भूमंडळा माझी कीर्ती. काय सांगाव महाराज. झोपा. टाळी वाजवा. इह लोकी उभय कीर्ती आणि देव चित्ती राहिली. या विढाला विढाला. म्हणून एक वाक्य बोलतो आणि मी विनोदाला सांगत असतो. श्याम महाराज, आपण खरंच सांगू, आपल्या हिंदू धर्मामध्ये भगवान बाबा माणूस मेला की लोक लढतात. काय करतात. तुमचं काय म्हणणं आहे. नाही विनोद नाही, एक वाक्य आहे का. अरे जन्म सोहळा जितका आनंदाचा आहे, मृत्यू सोहळा तितकाच आनंदाचा आहे. टाळीवाद. काही गोष्टी आणायच्या नाही, आपोआप येत असतात. आता श्रीराम महाराज माझ्याकडे बघा, मृदंग घेतला गट्टा फुकट. हो म्हणा की असं. हो काय हो. मृदंग घेतला गट्टा फुकट. मोबाईल घेतला चार्जर फुकट. चष्मा घेतला दांडी फुकट. शर्ट शिवलं खिसा फुकट. बरोबर आहे ना. पेन घेतली टप्पन फुकट. जन्म घेतला मूर्ती फुकट. विढाला विढाला. ज्या आरती जन्म आहे त्या आरती मृत्यू आहे. मग प्रत्येकाला आणि विनोद म्हणून सांगत नाही. ऐका बरं काय. सामान्य व्यवहारात जगण्यासाठी आपण जितकी सामुग्री मिळवावी. चर्मन आमचे पडेगावकर, सामान्य व्यवहारात आपण जीवन जगण्यासाठी तितकी सामुग्री मिळवावी. आपला मृत्यू चांगला होण्यासाठी आपण तितकीच सामुग्री मिळवावी. तितकीच सामुग्री. एवढा जे हा मला कळालं. आमचे पडेगावकर त्यांचा आणि आमच्या रघुनाथ मामाचा अतिप्रेम दोघांचा. महाराज टाळी वाजवा. आपण किती दिवस जगलो यात बी नवल नाही हो. एक वाक्य बोलतो श्याम महाराज, आपल्याला जनतेला प्रेम किती देता आलं यात नवल आहे. म्हणून नाथ महाराज म्हणतात, प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेमाविन नाही समाधान. प्रेम सुख दे प्रेम
ऐका, आज आमच्या मोठ्या महाराजाची कीर्ती काय, आज आमच्या सद्गुरू मोतीराम महाराजाचं नाव काय आहे. स्वतः जगले पण इतराला प्रेम दिलं. टाळी वाजवा. वैराग्याच्या गोष्टी ऐकिल्या त्या कानी. क्या बात आहे, टाळी वाजवा. आता ऐसे कोणी नाही, आता ऐसे कोणी होणे नाही. वैराग्याच्या गोष्टी वैराग्याच्या गोष्टी ऐकिल्या. टाळी वाजवा माय बाप. क्या बात आहे. टाळी टाळी. क्या बात आहे. वैराग्याच्या गोष्टी ऐकिल्या त्या. आता ऐसे कोणी, आता ऐसे कोणी होणे नाही. वाह, क्या बात. वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी. आता आयुष्य कोणी होणे नाही, अर्थात कोणी होणे नाही. बोलणं सोपं आहे हो, परमार्थातल्या गप्पा हाणणं सोपं आहे महाराज. आषाढीची वारी सोडून काही महाराज लोक इकडे कीर्तन करतात. इकडं पुन्हा कमरा बांधून म्हणतात आल्या नो संसारा. अरे सांगाव कुणाला विठाला विठाला. महाराज विनोद नाही तुम्हाला. आती एक बोलत वाटे सोपे, पुढचं तुम्हीच म्हणा. इतकं सोपं नाही. मी एका गावात कीर्तनाला गेलो. चेअरमन, एक माणूस पळत आल्यानंतर मग पाय धरले बाळू महाराज. मी अशी उडी हरली. ते मला म्हणे महाराज जय हरी. म्हणलं जय हरी. तुमचं एकच कीर्तन ऐकेल. म्हणला किती किती एक. म्हणलं काय झालं. लई बदल झाला. म्हणला लई पेट होतो. मी म्हणलं मग आता अजिबात पेत नाही. मी म्हणलं एका कीर्तनात एवढा बदल. महाराज मिले तरी लोक सुधरत. हा तुम्हीच म्हणा. आणि एका कीर्तनात एवढा बदल. ते म्हणला महाराज पेनं तर सोडा, पेणाऱ्याच्या मातीला देखील जात, मातीला देखील जात. मी म्हणलं मातीला का जात नाही. म्हणला शुद्धीवरच नसतो हे. उठाला विठाला. अरे बोलणं सोपं आहे, वाच्यामध्ये परिकरणे कठीण. वाच्यामध्ये परिकरणे वाच्यामध्ये परिकरणे कठीण. वाच्यामध्ये परिकरणे कठीण. वाच्यामध्ये परिकरणे वाच्यामध्ये परिकरणे कठीण. इंद्रिय आधीन हर देवा हर देवा हर देव. इंद्रिय आधीन हर देवा हर देवा देव. आता आडमुबा नाही नारायण. आडमुबा नाही. आता आडमुबा नाही वाच्यामध्ये परी करणे कठीण. इंद्रिय आधीन झालो देवा. बोलता येतं काय, बोलणं सोपं आहे. पण ऐका, ज्यांच्या तिरवीला आज कीर्तन आहे त्यांना बोलून दाखिलं नाही. आमच्या रघुनाथ मामानं करून दाखिले. टाळी वाजवा. शून्यातून विश्व निर्माण करणं सोपं नसतं महाराज. त्यांना पंढरीची वारी टिकवली आणि अख्खा परिवार सांभाळला. म्हणे करोनी दावी त्याचे पाय माझे गिरी. त्याचे पाय माझे गिरी. त्याचे पाय माझे
तुका म्हणे करोने दावी. बोलून या ल बसा. हे बरं झालं म्हातारपणा पोरग झालं म्हणायचं. उठाला विठाला पण आज एवढा समाज जमला. आज वारकरी आमचे सर्व महाराज मंडळी या ठिकाणी जमला. तुमच्यावर प्रेम केलेला आमच्या रघुनाथ मामाने ही पावती आहे. टाळी वाजवा. ही पावती आहे. म्हणून जायचंय गडे. तुकोबरायासारख्या महात्म्याला चिंता वाटली बरं का, चिंता वाटली. हे जे मिळालं ना बाळू महाराज आपलं नाही. देह हा पाचाचा आणि लावसना से की त्यासे त्याला देणे आहे. टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. येथे मनुष्याचे जाऊ दे आपलं नाही. पृथ्वी आप तेज वायू आकाश पंचभूताचा आहे. किती किती पंचभूताचा गोंधळ भूताचा गोंधळ टाळी वाजवा टाळी वाजवा टाळी. क्या बात है. आज की आनंद की जय हो. आज की आनंद रे आनंद. टाळी टाळी टाळी. एक ठाई केला मेळ ठाई केला मेळ ठाई केला मेळ. लाविला संभळ लाविला संभळ लाविला संभळ. कारया पाटी कारया पाटी. पंचभूताचा पंचभूताचा गोंधळ. कुणाच्या अंगाची लोक महाराज हिलोत नाही. ऐका घाम आलाय चर्मर. जिथं घाम तिथं
उगा केला इशारा हे मला एकट्याला म्हणण्यावर का सगळ्यासाठी म्हणालो विठाला विठाला आणि हे कसं आहे भगवान बाबा माणसं करायचं तिथं करीत नाही आणि लोक तिथं माणसं कुठेही कुचकुच करतात विनोद नाही आज केलेलं अन्नदान आज केलेलं ज्ञानदान आज केलेलं वस्त्रदान आज केलेलं स्वर्णदान आज केलेला पैसादान आमच्या वैकुंठवासी रघुनाथ बाबापाशी गेल्याशिवाय राहणार त्यांना आयुष्यभर जी सामुग्री केली हा पर्व काळ आहे पुरुषाशी पर्व काळ जन्मा जोडे एक येळ माता पित्याचा अंतकाळ धर्माची येळ अति पवित्र विढाला विढाला सगळ्याला माहिती आहे ज्ञानोबा सांगतात सोम सूर्यादी ग्रहणे यवने करीती पार्वणे माता पिता मरणी अंकित होती ऐका सूर्याला ग्रहण लागतं थोडासा पर्व काळ अशोक महाराज थोडासा बरं काय चंद्राला ग्रहण लागतंय हो म्हणा की हो म्हणा असं उगा काय मग काय मला उग मी एका ठिकाणी झटके मारू मारू बोलू लागलो बरं महाराज माझ्या मागलं चोपदार म्हणला पुढचे सगळे भरी येतं अशी भानगड हो नाही विढाला विढाला सूर्याला ग्रहण लागतं थोडासा पर्व काळ चंद्राला ग्रहण लागतं थोडासा पर्व काळ आपण साधना केली ना तेवढ्या काळात फलद्रुप्त होते पण ऐका आपले आई वडील ज्या तिथीला जातात ती तिथी तो दिवस पूर्ण पर्व काळ असतो टाळी वाजवा पूर्ण अरे जन्म जेवढा महत्वाचा आजचा दिवस तेवढा महत्वाचा विढाला विढाला म्हणतात हे पंचतत्वाचं आहे पंच आपलं नाही हा पर्व काळ हा पर्व काळ हा पुरुषाशी पर्व काळ नाही हा वा क्या बात आहे वा 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 टाळी वाजवा क्या बात काही हे दोन खांब आहेत म्हणून हे काही ना शिव्या दिली दिल्यात आपल्याला खावं लागतं आणि ह्याच्या शिव्या नाही खाल्या त्याच्यामुळे हो का सासू असली तर सुनाला बरं असतंय सासू नसली की सुन भदडांग भदडांग करीत आहे बघा तसं हे आपले कसं का असणार हो शंभरात म्हणा खरं सांगू का ह्याच्याबद्दल आपण कुततो आपण हे आपल्यासाठी चांगली आहे विढाला विढाला जाऊ द्या ही एक आठवणच आहे टाळी वाजवा आठवणच आहे ही एक आठवण आहे जशी आज आमच्या रघुनाथ मामाची आठवण आहे ऐका जीवन चांगलं हो तशी ह्याची आठवणच आहे टाळी वाजवा का आता मला लोक मी जर गेलो बरोबर जाणार नाही तसं तुम्ही मुळामुळावर बसू नका मी जर गेलो तुम्ही म्हणताल मायचान काय उड्या हानीत होतं ते महाराज म्हणताल का नाही का भगवान बाबा गेले तुम्ही म्हणताल काय शिव्या देत होतं र विढाला विढाला हे एक नाव आहे ही एक कीर्ती आहे काही काही माणसं वाढू झाला अशा करले तू तस करू नका विढाला विढाला हा महाराज खरंच सांगतो सेवेला किंमत आहे ह्या माणसाने सेवा केली भरा टाळी वाजवा हा तयाचे पिसाट शब्द सुखो म्हणू येते खरं सांगू जशा आमच्या मोठ्या महाराजाच्या होत्या ना काही मोठे महाराज म्हणायचे म्हण खरपडे हो काय म्हणायचे खरपडे हो बारगळीच्या म्हणायचे म्हण बारगळीच्या ह्या महाराजाच्या शिव्या नाही हे काय होते तुमच्या माझ्यासाठी साक्षात ज्ञानोबरायचे शब्द होते तुकोबरायचे जशा महाराजांना शिव्या दिल्या ना अरे डोंगरातले लोक नाही तांड्यातले वाय फाशी पार्टी लमानी नीट केली महाराजांना टाळी वाज का ताकद होती माझी या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत तसं त्यांना शिव्या द्याव्या महाराज गेल्यानंतर आपल्याला ह्या शिव्या आहेत विढाला विढाला जाऊ द्या हे पंचतत्वाचं आहे ऐका आपलं नाही मग तुकोबाराला चिंता पडली हे तर आपलं नाही हे जाणार आहे पण केव्हा जाईल जायचं नीर जायचं चना जाईल 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 शरीर जायचं चना
असं करा महाराज. राहिली होती ती वाढू राग राग बघू लागली. आता नाव घेतलं मला राग राग बघू नका. विठाला विठाला. तुकोबराय सांगतात ज्याच्यावर आपला विश्वास आहे, ज्यानं आपण आयुष्यभर परमार्थ केला, साधना केली, ऐका साधना केली, याची सध्याची प्राप्ती नाही. जोवर अर्जुना तो बोध भेटेची ना म्हणा तवाची या साधना भरावी लागे. काय सांगाव महाराज. झोपा टाळी वाजवा. तृप्ती झाली या जैशी. साधने सरती अपयशी. साधना केल्याशिवाय साध्याची प्राप्ती. ज्यांना साधना करायची आहे, ज्यांना साध्य गाठायचंय, तो कोबरा म्हणतात आपलं नाही, जाणार आहे क्षणात. जयाचे शरीर जाईल क्षणात, क्षणभंगुर नाही. भरवसा व्हारे सावध. शरीर जायाचे ठेवणे. शरीर जायाचे. शरीर जायाचे ठेवणे. शरीर जायाचे ठेवणे. शरीर जायाचे ठेवणे. शरीर जायाचे. शरीर जायाचे ठेवणे. शरीर जायाचे ठेवणे. हरशी आधी लाशाने टाळी. हरशी आधीला सदन. शरीर जायाचे ठेवणे. हरशी आधीला सदन. शरीर जायाचे ठेवणे. शरीर जायाचे. शरीर जायाचे ठेवणे. शरीर जायाला शरीर जायाचे ठेवणे. हरशी. शरीर जायाचे शरीर जायाचे ठेवणे. 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 शरीर जायाचे ठेवणे. धरिशी आभिला सजने. विठाला विठाला. जाणार आहे शरीर जायाचे. बरं जाऊ दे आता. ज्ञानोबराची एक सुंदर होय बाळू महाराज. आता जायाचे जैसे लिहिणे अंगावरी हात चढी. तैसे देहे धरणे ज्ञानी याची. ऐका उदास तयाची. ज्ञानी माणसाला शरीर आज गेलं काय आणि उद्या गेलं काय. हं. ते डाय मारीत. महाराज इमानदार नो काय सांगा तुम्हाला. माणसं लई बदल करले. आमची श्रीहरी महाराज तुम्ही गेलाय का नाही थोडा. केला विठाला विठाला. परत ते काळ केलेलं झाकणं झाले. खालचं पांढरं आणि वरचं काढलं. दोन दोन मजली बांगला दिसालाय. लटकते राही नाही. विठाला विठाला. काय हे देवानं दिलेलं निकाय आहे का नाही. हो म्हणा हो म्हणा की हे देव युनोद नाही हो का. आता एवढं मी आता हे व्यायाम व्हायलाय मस्त उड्या हो का. किती आनंद आहे. आनंद आहे. आनंद तेथेचा मुख्याशी वाचा. भैरे ऐकते. खरं सांगा बरं इमानदारनं. आता माझ्याकडे खरंच हाण लवकर लवकर हाण. देवे दिला देहा भजना गोमाटा. देवे दिला देह भजना गोमाटा. टाळी वाजवा. तोया झाला फाटा आधी घेता. तोया झाला फाटा
त्यानं जॅकेट घातलंय माय हे भगवान बाबांना नाही घातलं पण पोरला घालायला लावले विठाला विठाला प्रमाण म्हणलं यात नवल नाही स्वरात म्हणलं यात नवल आणि जोरात काहीच भजे स्वरात बी नाही शिवाजी बुवा आणि जोरात बी नाही मला म्हणू द्या गप तू गप का ताप द्याला सुद्धा तू विठाला विठाला ऐका स्वर ज्याला कळाला त्याला ईश्वर कळाला टाळीवार त्याला देव कळाला स्वर महत्वाचा आहे म्हणून देही देवी दिला देह गोमट्टा म्हणजे चांगला पवित्र अवोट हात का मानव देहे अल्लाने तुझ दिया खाया पिया सुखसे सोया राम भजन को बरं जाऊ दे आता लई बोलत नाही संतांना याची किंमत कळाली बरं आता सगळे तुम्ही सुटणे माणसं आहे सगळ्याला माहिती आहे चेअरमन तुम्ही सद्गुरू मोतीराम महाराज पाहिले पाहिले भगवान बाबा तुम्ही नाही कुणं पाहिले महाराज हातवर करा बोला सद्गुरू मोतीराम महाराज नाही विठाला विठाला हो महाराजाच्या पायात आळी होती काय होती काय होती तुमचं नाव काय गंगाधर बापू खरं सांगा आपल्या पायात जर पडली आम्ही काय करता विनोद नाही नाही संत पण मिळत हे हाती हिंडता कपाटी राणी वने ऐका माझ्या सद्गुरू मोतीराम महाराजानं आळीला देव बनवलं टाळी वाजवा आज जर महाराजाच्या फोटोचं दर्शन घेतलं ना महाराजाचं दर्शन होईल यात नवल नाही त्या आळीचं दर्शन आहे पायाचं तो का म्हणे आळी आणि जीवे नुरेची येगळी अरे ज्यांना आळीला देव बनवलं त्यांना संत म्हणा विठाला विठाला जे का रंजले गाजले त्याशी म्हण जो आपोले तोची साधू ओळखावा देव तेथेचे जाणावा टाळी वाजवा टाळी वाजवा क्या बात है ज्याशी अपंगता नाही त्याशी धरी जो हृदयी अरे काय ताकद आहे माझ्या सद्गुरू मोतीराम महाराजानं दया करणे जे पुत्रासी वा टाळी वाजवा दया करणे जे पुत्रासी त्याची दास वा टाळी वाजवा माय बाप जे का जे का रंगले गाजले तोची साधू ओळखा टाळी वाजवा शरीराची किंमत कळाली यात नवल नाही त्या आळीची किंमत केली यात नवल टाळी वाजवा आता मला कीर्तन टाइम सोडायचंय कापस मोठे झाल्यास तुम्ही फवारा लाव का काय करा मा इच्छा खरं सांगाय हा नाव मानलो हो का बाळू बाबा पेरण्याच्या आधीच काही फवारा विचार करा आज एवढं पाणी आहे एवढा पाऊस पडलाय किती देवाचे उपकार आहेत टाळी वाजवा एकरभर शेत भिजवाय आपण स्वतःच एवढं बेजार होतो त्याला जगाची चिंता आहे म्हणून तो देव आहे विठाला विठाला जसं ज्ञानी माणसाला देह आज गेला काय शरीर आज गेलं शरीराची किंमत नाही आता दृष्टांत दिला ऐका जुन्या काळात भगवान बाबा तुम्हाला सगळ्याला माहिती आहे जुन्या काळात महिला मंडळाला देखील दागिने अंगावर घाला मिळत नव्हते हा मिळत होते का नव्हते आता 25-30 वर्षात लय उत आलाय माऊली कपड्याचा आता जात चपलं तसेच पुढचं कशाला सांगत बसू जुन्या काळात बायाला दागिने मिळत नव्हते बाया शेजाऱ्याची उष्णी दागिने न्यायच्या काय न्यायच्या पाटील उष्णे दागिने आणि काय बाळू बाबा बायाला दागिन्याचा लय रोग असते बरं
लग्नाला गेल्या काय कुठं गेल्या काय हो का दागिने नाही इमानदार न भगवान बाबा म्हणलं एवढ्या का घातल्यात म्हणलं दागिना आहे विढाला विढाला बरं, मी हसा म्हणून बोल ना इमानदार बरं वरी ठेवले ते ठेवले गपचिप तरी शेजाराची बाई म्हणते उगाच का मिरवालीस गपकी बघा विढाला विढाला हीरे मोती क्या बात है हीरे मोती से शोभा नहीं है हाथ की का पूजन किया करे वाह मर कर भी अमर नाम है उस जीव का जग में जो प्रभु प्रेम में बलिदान जीवन किया करे क्या बात है ताली वाज भाऊ विढाला विढाला बस अरे त्याच्याशिवाय शोभा नाही पण ऐका ज्यानं हे शोभणार आहे ना खरं सांगा आता जाऊ दे बाळू महाराज लांबाले थोडक्यात बोलतो नाकाला किंमत आहे का दागिन्याला कशाला ये नाकच नसली का विनोद नाही जाऊ दे नाक नाही ते वाया जाय काय करावी ती भक्तीच लक्ष दे काय करावी ती भक्तीच लक्ष दे नाही ते वाया जाय नाही ते वाया जाय नाही ते वाया जाय वाह टाळी वाजवा जाऊ द्या थोडक्यात बोलतो का माझा विषय काय चालला होता दागिने कुणाला तरी दाखवल्याशिवाय समाधान व्हायला वाटत आणि आता ज्या बाईनं उष्णे दागिने नेलेत माझ्याकडे लक्ष द्या उष्णे दागिने नेलेत त्या बाईकडे बघून काही बाया बसल्या बसल्या दुधात पाणी घालून केले का कापूस शिकून केले कसे केले कुणाला वाटाले शेजाऱ्याच्या बायाला वाटाले कुठून आणले असतील कसे आणले असतील पण जिनं आणले तिला माहिती आहे हा दागिना आपला आता घरी गेल्या गेल्या शेजाऱ्याची गंगू आत्या कवा आलीस ये यमुना गेल्या गेल्या काढून बोला की हा काढून अरे सामान्य व्यवहारातल्या दागिन्याला कोणीतरी मालक आहे ह्या दागिन्याचा मालक तो आहे टाळी वाजवा याला तरी कोणीतरी मालक आहे म्हणून तुकोबाला चिंता पडली ही आपलं नाही उष्ण आणलेला आहे क्षणात जायाचे शरीर जाईल क्षणात जाणार आहे पण तळमळ कहा गोपीनाथ पाविठी जायचं शरीर जाईल क्षणात शरीर जायचं शरीर जाईल क्षणात गोपीनाथ पावेची ना गोपीनाथ पावेची ना वाह क्षणात जाणार आहे क्षणात बरं जाऊ द्या आता तुम्ही शून्य माणसं आहे तुमचं नाव काय ज्ञानेश्वर भाऊ खरं सांगा तुम्ही घरी बल्ब लावलाय ना घरी बल्ब लावलाय की हो म्हणा की असं हा बल्ब लावलाय है ना बल्बाची गॅरंटी आहे किती 6 महिने 1 वर्ष 2 वर्ष 1 वर्ष 2 वर्षाच्या आत बल्ब शॉर्ट झाला श्रीराम महाराज बदलून मिळतोय पण याची काय गॅरंटी आहे कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरवसा वा टाळी वाजवा मायबा नाही देहाचा भरवसा कोण दिवस येईल कैसा कोण दिवस येईल
टाळी वाजवा काय जाऊ द्या आता हे काळ देहासी आन खाव वा क्या बात है टाळी वाजवा आनंद नाचुका वा वा आम्ही काळ देहासी आन खाव आम्ही आनंद नाचुका काळ देहासी आन खाव काळ देहासी आन खाव आला खाव काळ देहासी आला खावो बस शाळातला खाऊ नाही बरं का आला आम्ही आनंदे मग तो खबर म्हणता शनात जायची शिरीन जाईल शनात पण तळमळ चिंता कहा गोपीनाथ बावीची ना खरं सांगा एका वाक्यात बोलतो महाराज ज्ञानोबाराला चिंता लागली ज्ञानोबाराय म्हणून लागली पहिलं तो गे काऊ कोकत आहे ए शकून घे माये सांगत आहे पहिलं तो गे काऊ कोकत आहे उड उड रे काऊ तुझे सोन्यान मडवीन पाहू पाहुणे पंढरी राहू घरात येते पहिलं तो गे काऊ कोकत आहे ए बस कावळ्याला ज्ञानोबराय म्हणतात कावळ्याला देव करतो का नाही ही अवस्था आहे परमार्थ अवस्था आणि संसारात असते व्यवस्था विढाला विढाला बस अहो सीता मातेला अशोक वनात नेऊन ठेवलं कुण माऊली सीता मातेला अशोक वनात नेऊन ठेवलं कुण रावणानं सीता माता बसल्या बसल्या त्रिजटा नावाची राक्षसन कोण कोण त्रिजटा नावाची राक्षसन त्या राक्षसीला म्हणते सांग सांग मग त्रिजटे असं सगळे ऐसी मात वा टाळी वाजवा येईल कान देईल सांग मग त्रिजटे सगळे ऐसी नाडी एनी आशा रग कांती सोने धाडीने रघुनाथा पाठी लागे तीने उल्लंघिली आज्ञा मावा गाणे ते कोणी सुनाट घेऊन आले सुनेव सांगवती गेले सगळे दुसरं एक प्रमाण आहे काय दुष्ट आचरण होते म्या केली तीर्थवर्त होते कौनाचे भंगिली गाई वच्छा पत्नी पुरुषा इघडिली नकळे व संचित चरणांतरली सांगवो त्रिजटे सखी आईशी ऐका सीतामाता म्हणते माऊली कुणाला राक्षसीला इमानदारीनं खरं सांगा आपल्याला महाराजाला प्रश्न विचार वाट नाही हो महाराजाला एखाद्या तुला काय येतं या आपण काय ब्रह्मदेवाचे बाप भाव का काय महाराज विनोद नाही एक वाक्य आहे का सीता माता विचारते त्रिजटेला सांग काय मी असं आचरण केलं असेल आता राक्षसी हुशार असतात बरं तिनं सांगितलं तुम्ही ब्रह्मांड चालकाच्या पत्नी आहात करतुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती आहे तुमच्या मालकाची तुम्ही इतक्या मोठ्या असताना आम्हाला विचारता माझ्याकडे लक्ष द्या तुम्ही सांगा ती सीता माता म्हणते नक्की मी गाई वासराची ताटातूट केली असं मी नक्की कुण्या तरी पती पत्नीची ताटातूट केली बोला की असं नक्की आता आषाढी वारी जवळ आली आली ना आली हो म्हणा की कोणीतरी जाऊ लागलं वा 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 तिथं गर्दी नानोबा तुकाराम संध्याकाळी गुलाबजाम इथंही पंढरपुरात आहे की आपल्याला इनच नाही कोणीतरी जाऊ लागला मी त्याचं तीर्थवर्तन नक्की भंगिलं कोण म्हणते बोला की
मग माझी एक विनंती आहे, देवाच्या पत्नीला हा प्रश्न पडला, आपण तर सामान्य आहात, आपण कुण्या तरी संताला विचारावं, नाही तर देवाला विचारावं. विठाला विठाला. सांग, का कळत नाही? ही अवस्था आहे देवाच्या भेटीची, ही अवस्था आहे. तसं तुकोबारायला अवस्थाच हो. तुकोबाराय बी म्हणू लागले, कोणे गावी आहे सांगा हा विठ्ठल, कोणे गावी आहे सांगा हा विठ्ठल, कोणे गावी आहे सांगा हा विठ्ठल, कोणे गावी आहे सांगा हा विठ्ठल. जरी नावा असेल तुम्हा कोण, खबर आहे म्हणता. सांगा कोणे गावी आहे सांगा हा विठ्ठल, सांगा जरी धावा असेल तुम्हा कोण, सांगा माझा कृष्ण देखीला का, कोणीतरी सांगा गे सांगा, ये कोणीतरी सांगा. बस कोई कैयो रे कृष्ण आवन के मन भावन की कोई. बस उसावेशी ह्याची वाटे जे जे भेटे, बस ही अवस्था. तू कोणाला सांगता सांगा, ऐका का तो पावत नाही. मग आता एक काम करा, तुम्ही संत सारे कृपेचे सागर, 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 सारे कृपेचे सागर, तुम्ही संत 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 सारे कृपेचे सागर, सारे कृपेचे सागर, तुम्ही संत सारे कृपेचे, तुम्ही संत सारे कृपेचे सागर, तुम्ही संत सारे कृपेचे सागर. सांगा देवा, सांगा देवा, सांगा देवा, तुम्ही संत सारे कृपेचे सागर, 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 सारे कृपेचे सागर, तुम्ही संत सारे कृपेचे सागर, तुम्ही संत सारे कृपेचे सागर, तुम्ही संत सारे कृपेचे. क्या बात है. एक वाजच आला, आता वाजली की 12. टाइम होत आला. आता ऐका, तो का भेटत नाही, तो का पावत नाही, तो का कृपा करीत नाही. ऐका, मला खेद वाटतोय, चिंता वाटते, हे जाणार आहे. पण आता तुम्ही संत सारे या. काही आमचे बळीराम मामा हे महिन्याच्या वारीला जातात म्हणून. विठाला विठाला. मला भगवान बाबा फोन करून सांगितलं, फोन करून हॅलो म्हणलं का, आमच्या दोस्ताच्या तिरवीला तुमचे कीर्तन आहे, आम्ही दोघं महिन्याची वारी करीत होतो, टाळी वाजवा.
महाराज एक सांगू, कीर्तनकार म्हणून जगणं सोपं आहे, महाराज म्हणून सोपं जगणं आहे, पण पंढरीचा वारकरी होऊन जगणं कठीण आहे. म्हणून तुकोबाराय म्हणले होईन भिकारी पंढरीचा हाची मादा मुखी विठोबाचे वारी चुकून येदी वारी चुकून ये हरी नाही. मी एकाला म्हणलं तुम्हाला वाटलं याचं काय म्हणला 2-4 कीर्तन घेतले तर कीर्तन करतो आणि पुन्हा येतो विठाला विठाला. महाराज वारी करत असताना ऐका, एवढं वाक्य आहे का मी सांगतो महाराज, वारी करत असताना अरे लाखानं पैसे दिले तरी इकडे यायचं नाही, टाळी वाजवा, यायचं नाही. खरं सांगू वारीची निष्ठा कशी असावं. आपण या मराठवाड्यातले आहेत बरं काय. सद्गुरू नामधारक आमचे गुरुवर्य मारोतराव महाराज दस्तापूरकर, टाळी वाजवा. आषाढ शुद्ध द्वादशीला पंढरपुरात देह ठेवावा. खरं सांगा बाळू महाराजानं इकडं देह ठेवला असता आपल्याला किती सगळ्याला गावोगाव पुण्यतिथी करावं लागल्या असत्या, पण अख्खा मराठवाडा तिथं जाऊन पुण्यतिथी करतोय, काय आपलं भाग्य आहे. यांना संत म्हणायचंय. सूर वळकावा मला की सूर वळकावा, रणी सती वळकावी सरणी आणि साधू वळकावा मरणी. विठाला विठाला. बस अशात महात्म्यानं म्हणावं, तुम्ही संत सारे सकारात्मक कृपेचे सागर, तुम्ही संत मायबाप कायम्या पतीत कृपया केली माझी अलंकारिली, तुम्ही कृपावंत आहात, कृपेचे सागर. बरं आता कृपेचे सागर कशाचे कशाचे सागराला दुसरी उपमा आहे का. तुम्ही सागर बघितला का. कोण म्हणलं तुझ्या माझ्या भेटीसाठी सागर. ये सागर येगळा आहे, ये सागर येगळा आहे. विठाला विठाला. अरे समुद्राला सागर म्हणतात कशाला, समुद्राच्या पाण्याला उपमा नाही ऐका महाराज. तसं संताच्या कृपेला दुसरी उपमा नाही, टाळी वाजवा. नाही तुम्ही संत तुका म्हणे सागर, तुका म्हणे गंगा, सागर संगमे अवघ्या झाल्यावर म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एक मै. तुम्ही संत सारे कृपेचे सागर. निरोप हा फार सांगा, कीर्तन सुटला आता, निरोप हा फार. आता बाळू महाराज मोबाईल हे जास्त आले, माऊली कुठं चालावे ती म्हणाली पाकिट वाढवा पाकिट. हे आपल्या माणसाला चिंता असते, उगं केला इशारा विठाला विठाला. आता मोबाईलवर माणूस हॅलो म्हणलं की मेलो है का नाही. आता 50 वर्षाखाली मोबाईल होते का, होता का नाही म्हणा की नाही. महाराज कुणाला तरी निरोप द्यावा आजारी पडल्यास. ऐका सांगायचं, जा माझ्या ताईला निरोप द्या. जेवण तिथं करीत असली जेवण तिथं कर आणि हात धुवाय 8 तासानं. तसं देवाला सांगा, तुम्ही संत सारे कृपेचे सागर. महिन्याची वारी केली आहे आमच्या रघुनाथ मामानं. ऐका कीर्तन सोडायचे, महिन्याची वारी केली आहे म्हणून आज जेवढे आपण जमलोत ना तुका म्हणे ऐसी हरानी जवळ. टाळी वाजवा मायबाप. तुका म्हणे ऐसी हरानी जवळ. तुका म्हणे ऐशी करानी रवाना, तुका म्हणे ऐशी करानी रवाना. ऐसी हरानी जवळ. तुका म्हणे ऐसी हरानी जवळ.
निरोप पर संग देवा निरोप फार सांग देवा धन्यवाद देतो. बाप घराचं अस्तित्व असतं, आई घराचं मांगल्य असते. टाळी वाजवा. बाप कसाही असू दे, आपला बाप आहे. ज्या घरात बाप आहे त्या घरात धाक आहे, मरात धाक आहे. म्हणून बाप गेल्यास बापाची किंमत करते. मग असा प्रेम करणारा ऐका, नुसता बापच नाही, वारकरी म्हणून बाप जगला यात नवल आहे, यात नवल आहे. आणि सर्व धारखेड मंडळीला प्रेम दिलं, सर्वांशी एकूण एकानं प्रेम वागवलं. आणि आज एवढे वारकरी मंडळी, कीर्तनकार मंडळी, महाराज मंडळी, आमच्या वारकरी रत्न रघुनाथ मामा यांच्यासाठी आज त्यांच्या तिरवीला हजर झाले. सर्वांना धन्यवाद देतो. आणि एक वाक्य बोलतो, झालेली सेवा हनुमंतरायाच्या चिरणी श्री संत जनाबाई महाराज, सद्गुरू मोतीराम महाराज, आपल्या परभणी जिल्ह्याचं भूषण नामधारक सद्गुरू मारुतराव महाराज, सद्गुरू जोग महाराज यांच्या चिरणी सेवा समर्पित करतो. रघुनाथ मामाच्या चिरणी सेवा समर्पित करतो. आणि त्यांच्यासाठी एक वाक्य बोलतो. त्यांचा परिवार, तुम्ही सर्व आहात तरुण, तुम्ही सर्व आहात तरुण. तुम्हाला पाहून माझं मन आलं भरून. पुढच्या वर्षी वर्षश्राद्ध आमचे वारकरी रत्न रघुनाथ मामा यांचं वर्षश्राद्ध असं चांगलं घ्या करून. नक्की वैकुंठवासी रघुनाथ मामा तुम्हाला आशीर्वाद देतील, वरून आशीर्वाद देतील. शरीरानं गेलेत पण आज कीर्तन तुमच्या माझ्या जिवंत आहेत. हातवर करा, सरळ सरळ, बाहेर बसलेले हातावर सरळ सरळ. वा. आता अजिंक्य भाऊ कॅमेरा सगळ्यावर फिरवा. पारख माई